अगं रोबोट. रोबोट हा तू दे मला गुलाब आणि होऊ दे मला जुलाब. खुशाल रेशमे त्या पोराला नाही म्हणली ती पोरगी. हा काय त्या पोरात कमी होतं? घरदार होतं, जॉब होता चांगला त्याला सरकारी. हा त्यासाठी मी त्या भावकीच्या अशा ह्या लफड्यात पडत नाही त्या जमाजमीत. हा मला तोंड घेऊन नेलंय तिथं आणि असं तोंडावर पाडीत्यात. हा काहीतरी बाहेर लफडा असन तवा नाही म्हणती ती पोरगी. आत्या काहीतरी विचार करून बोला. काही पण बोलत असतात का? म्हणजे बाहेर पोरींचं काही लफडा असलं तरच पोरगी नाही म्हणते असं असतं का? मग नाही तर काय. अगं माझ्याकडे डोळा उचकून बघा ना ती पोरगी. ती म्हणली ना तिला जॉब करायचा आहे, तिच्या पायावर उभं राहायचंय. कशाचा डोंबल्याचा जॉब करती? आता जॉब राहिलेत असे असे आलू पल्लू कितीकच करतात जॉब. हा मला हा. पण शिकून ना लय मोठं व्हायचं होतं हा. पण परिस्थितीमुळे झालं नाही आता मी. पण काही पोरींना शिकायचंय, त्यांची परिस्थिती आहे, शिकू द्या ना. अगं काय नाही शिकायचं. अगं 13 वर्षात आमचे लग्न करून दिले, संसार झाले नाहीत काय? संसार झाले पण आजकाल पोरींनी जर आपल्या पायावर उभं राहिलं ना त्या अगं रेशमे गहू बघ इथं गहू. गव्हाचं काय आता? खळ खळ बघू गहू घ्यायचेत ना आपल्याला. थांब मला उतरू दे, मग आता वळून घे. कुठे रोडनी चालतं चालतं तुम्हाला गहू दिसत आणि लगेच तिकडे जायचं का? अगं चांगलं आहे, ताजे ताजे गहू भेटते न चांगले. मिसळ नाही काय नाही तिकडे मिसळ करतात त्या मार्केटला. बाई. वळव तू वळव. आणि जेवण बघितलं काय कसं केलं ते? हा चव्हाणात चोत्याचं सोयऱ्याला काय बेसन हाटीत असतात का ग पाहिले नाही? अहो, त्या हाटला असं ना आता अचानक आले म्हणून. हाटण घाट नसतात करीत, पार चढवावं लागतो. हा मला उतरू दे. तरी हा म्हणले ते लोक काय बघितलं नाही ते पोरीला. मी आज तर एकच म्हणणं आहे की तिला शिकायचंय ना तर तिला शिकू द्यावा. नुसतं लगीन करायचं आणि वळून द्यायचं आणि पुढं काय होतंय, पोरग कसं निघतंय. आज पोरग चांगलं होतं, उद्या कसं निघतंय काय नाही. शेवटी पोरीचा आयुष्याचा प्रश्न आहे की नाही? हा? अगं तू म्हणत होती हा आम्ही बघायला आलतो, मला शिकायचंय. तुझी आई नव्हती का म्हणत? पण दिलं ना तुझ्या आईने डोळे झाकून. काय वाईट झालं का? सगळेच चांगले नाही निघत आत्या. तुम्ही निघाले चांगले म्हणून झालं सगळं चांगलं माझं. मला तर म्हणत होते तुझ्या आईला अगोचर रे, तुझी सासूला अगोचर रे. ते तर आहे हा? अजून पण. काय काय नाही चला. लय अवघड आहे. आणि तिथं भाव करते मी, तोंड मध्ये घालू नको. मी कशाला तोंड मध्ये घालेन? तुम्ही भाव करणार हा. तर मी करणार आहे. काय डोंबलं कळत नाही गहू कसा आणि काय ती. मला बघू दे आधी. म्हणूनच एवढ्या साऱ्या पोरी बघितल्या होत्या मला वागायच्या आधी. हा मला एक पटली होती. तुझ्या आईने हुंड्या द्यायचं नको म्हणत होती ना, तेव्हा मला एक पटली होती. हा. तिथंच जायचं होतं पण ते भावडे ऐकत नव्हता ना. गोर कातड होतं, मला तीच करायची. मला तीच आत्या करायची. गोरा कातडीच काय नसतं, त्यांना माझा स्वभाव आवडला होता. कळलं काय? हा. हा. बरी मी वळून वळून आणली जागेवर म्हणून, नाही तर साधी होती वय. आता असं म्हणून राहिलंस काय मी खिलारी गायच होते? रेशमे खिल्लरी गाय नव्हती तर काय होती? हा. हा? वळण तरी होतं का बोलायचं का चालायचं? हा ती जाऊ आली माझी, पाणी द्यायच्या अवघी विचारती चहा करू का? तर मग ती मला म्हणली काही गोष्टी नसतात माहित होतात बरोबर आधी time पाणी देतात का चहा करतात म्हणून. ते बांधू राहिलेत वाटत. अरे आत्या हे घाऊ नाही तर. बाय को गहू आहे वय. अरे देवा, आम्हाला म्हणलं वाटलं- रास चालली म्हणून आलोत गहू घ्यायला. आम्ही म्हणलं पोते भरल्यात, हिला दिसतंय का तरी? मला दिसत नाही. म्हाताऱ्या माणसाला तुला दिसत आहे का? हे कौंडा भरत्यात का? हे असले गव्हाचे आता पोते ते असतात का? कवड्या गहू ह्याच्यामध्ये मला काय फरक कळतोय तेव्हा तुम्ही मला सांगू राहिले. आता माझ्यावर ढकलायचं. चुकीचं झालं तर सुनानी चुकीचं केलं, चांगलं झालं तर सासूनी केलं. सासूचा झेंडावर. अगं मला वाटलं हे पोते आहेत तर शिवलेत हे गावाचे. हा या आडवं लावी ती बघायला सासूला. आलं ना का बघू. आता सोयरीक बघून आलोय त्याच्यावरून तर एवढं तापल्यात त्या तुम्हाला नाही माहितलं अवघड. हा ना चांगलं पोरग देखणं दुखणं तरी ती थोबड तोंडी पोरगी म्हणली नको मला. मग कोणचा तिला हिरो आणायचाय काय माहित? तोंड बंद करा. ते काय आपल्या काय शेजारी आहेत का त्यांना सांगू दे. ते कधी पुरी बघायला गेल्या काय तर त्यांच्या दोन कानी गोष्टी आल्या तर बघत येत ना ते बी. त्यांना काय लेकर बाळा नाहीत काय? हा बस हा? करा. आपलीच भाऊकी होती ना, गेलो ते ग बसा ना. एखादी पोरगी म्हणली ना की मला पायर उभा राहायची, तिला डोक्यावर तिकडच उभी करा. बिलकुल करायची नाही हे पोरगी. चुकीचं आहे. मग काय बरोबर म्हणता काका तुम्ही पण. चला घरी चला. काय तिला नोकरी लावून घरी पोळ्या लायची सासू बसन काय? मग तुम्हाला पोळ्याचं टेन्शन आलंय का? अहो जर सून जर नोकरीला असेल ना तर चपात्या लाटायला मशीन पण आणता येईन. मशीन नाही
ते हे आण ना. अगं रोबोट. रोबोट हा रोबोट नाही का? आणू असा असा देतो गल्ला असते. आता आपल्याला रोबोट आणायचं का एखादा हा तेच बघ. सांग त्याला थोबड तोंडाला लगेच भावड्या घेऊन येईन. गुलाबाचे फुलं बघा ना चला इकडे या बाय फोटो काढा चला आता फोटो काढायचा आहे तुझा. अयो कसले भारी फुलं आहेत बाई आत्या धरा व्हिडिओ काढा बर का चांगला व्हिडिओ काढा ह रेशमे तुझं लय अवघड आहे. कुठं काय बघितलं की हिडेव काढ. चला फोटो आत्या, काढा. चला ओ रेडी का हा ऍक्शन ऍक्शन. फूल गुलाब का लाखों में हजारों में एक चेहरा जनाब का. अयो, आत्या मला ना एक मस्त पैकी शायरी सुचली अगं त्याला सरी साडी गुंडाळी तर सगळं लुगडं फाटन न्यावा लागन बरं झाकून आता व्हिडिओ पाकून. झाला ऐका ना एक शायरी तुमच्यासाठी स्पेशल हा हम्म. फूल है गुलाब का पाक, इसे चमेली का ना समझना पाक. सुन हूँ आपकी किसी और की ना समझना सासूबाई आता मी एक मारू का काय शेर शायरी. धरा तुम्हाला गुलाब हा तू दे मला गुलाब आणि हो दे मला जुलाब. एवढ्या चांगल्या फुलांमध्ये तुम्हाला जुलाबाचं कुठून आठवतं बाई शी दाखव इकडं त्या बघा ना किती सुंदर फुलं आहेत बाई पण गुलाबासारखी नाही रेशमी तू. पाक, पाक. मग कसवानी आहे हा नाही कशी- गुलाबासारखी नाही तू. मग बघ ना ते माझा भावड्या काय गुलाबासारखा आहे. त्याला शोभत गुलाब. हा त्यांनी गुलाबासारखं फुल आणल्या त्या तुम्हाला नाही कळायचं हा? आत्या या न तुमचा फोटो काढी ते मस्त मस्त रेशमे हा अगं ह्याच्यात बिबटे असते. आत्या हा. हे फुलं बघा ना किती सुंदर असतात ना छान असे उमलतात हाय का गंध त्यांना. होतात. हो 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 बघ ना. सुंदर बघा ना अगं ते लेकरासारखं आहे. आपलं बाळ कसं आहे 9 महिने असं खूप छान एका कशामध्ये डोलीमध्ये असल्यासारखं तसं हे झाडाला बघ ना कसे डोलते छान छान फुलते हा उमलते. म्हणजे ही प्रकृती बघा ना किती सुंदर आहे ह्या निसर्ग. निसर्गाने आपल्याला किती काय दिलेलं आहे काय दिलेलं ते जपायचं आपल्या हातात आहे हे हातात आहे. निसर्ग आहे वाव आत्या, काय ग. पिकली पपई हा रेशमी चोरायची का. इकडे या पा मनातलं बोलल्या बाई अगं मनातलं बोललं आलं तर झोपटीने मारू मारू बरं, पिटळीन. मी काय म्हणते हा त्यांना विचारू ना त्यांना विचारून घेऊ हा अगं विचारती कशाला ती काय हा म्हणायची का एक खडूस बाई आहे. अहो, तुम्ही ओळखता होय? मग रेशमे हा. मला पळता यायचं नाही. ए बाबू आत्या पण काढायची कशानी काय मला उचली काय मला उचली मला उचल बरं. दाखवा तुम्ही तर मला जागेवर हाला नाही अगं मी सहज उचलीन तुला हा, उचला रेशमी. सहज हा, उचला उचला पाक, पाक, पाक. हो, बोय, बोय, बोय. सासू सुना सारख्या वारख्या झालोय आपण काय बदल नाही राहिलं थोडाफार इकडे सासू तिकडे सुना आहे. सारख्या आणि भात खात्यात. ऐका ना नाही जमायचं गपचूप बसा कोणी रेशमी दगडात पाडू का याक्या. दगडात पडन का ती फुटून जाईल ना मग आपल्या तोंडात नाही कोणाच्या तोंडात नाही खाली तर कच्च्याच्या तर पिकलेली वर आहे बाई रोग हा. आला बघितलं का उडी मार ना एवढं एवढं खेंगाट झालंय. आत्या माझ्या बुटक्या फोनावर बोलू नका हेही मला म्हणते तुले बुटकी आहे तुले बुटकी आहे जर का मला परत बुटक्या मानल्या मला नाही काढायची पप्पा अय, तुम्हालाच काय, खायची काय, होती काय, तुम्हालाच खायची नको, नको, बरं ते जाऊ दे. तुम्हालाच खायची ओ ये बा पप्पायचं ओबडे, ओबडे, ओबड तोंडे. अगं ते हंतन रे पळू पळू तुला अक्कल आहे का काय असं चोरायला जातात का. सॉरी म्हणा हा? बुटकी म्हणलं सॉरी म्हणा त्याचा काढते कुसूर. सॉरी सॉरी सॉरी. आडू नका चला आत्या हा एकदम- उडी मार की जरा उडी मार. एकदम जवळ आहे मी आता येईलच माझ्या हातात दोघी मस्त मिळून खाऊ हा हा No, 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 no. कोण आहे बाई? ओबड तोंडाचा.
अगं बाई आलाय का बघ मागं. काय माहित बाई तुमच्यामुळे झालंय तुला सगळं. तुला तुला लय पपई खायची होती तुला. का बसा तुमच्यामुळे झालंय. मोबाईल धरा लवकर. फिरव फिरव गाडी नाही तर गाडी घेऊन इसकावून लवकर. धर धर माग फिरू का. खरे वळू का? बाई हा काय ऐकत नाही जिथं रेशमी, तुला जातो हाताळोय. तिथं जातो आणि तिथं कुठं ना करतो आपण. हा. हा फिरव लवकर गारकी. असं असतंय. त्यापेक्षा विचारून घेतलं असतं. हा? विचारून घेतलं असतं. गाडी दम विचार लागला. मारता याय नाही सरकारनं आणि तर टांगड्यात तोडीन. हा आता वडा हा. वडा आता वडीता किती घरी जातो ना असंच. फिरव या लागला ते बाबा माग. पण आता कुशाल डगरी म्हणला तो माणूस तुम्हाला हा कोणत्या अँगलनी म्हणला असं बरं हा मी काय पोरगी आहे काय म्हणून परता डंगरी बिंगरी मानला तर. मला लय वाईट वाटलं आता डंगरी कोणी म्हणतोय बसा. रेशमी जायचं का तो भांडायचं. माणूस येईन बसा ना कुशाल डंगरी बांधला ग बाया. थोबड तोंडाची तुला बदबद मारी. बसा ना माणूस येईन बसा ना. काय करणे बाई डंगरी म्हणला पण. तुमच्या नादात लय ऊन लागलं बाई आता मला मरणा मातीचं. हा ना. एक काम कर आईस्क्रीम खायची. थांबा 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 उतरा 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 आता. दम धीर आहे का नाही जरा. उडी मारू का. घ्या ना एक. चला चला सारखं सारखं बाजूला. एक मावा कुल्फी द्या काका. आता तुम्हाला काय हो मला काय नको. लहान आहे वय मावा कुलपीन ते खायला. चल घरी. लहान काय लहान लेकरच खात असतात का गवसा. एकच द्या त्यांना नको त्यांना गोड नाही लागत. अगं रेशमी ठेवते चल घरी. लोक समोर म्हणजे आईची पैसे ना तुम्ही फक्त यांच्याकडून पैसे घ्या. पैसे माझ्याकडे बाबा तिला माग. माझ्याकडे पैसे नाही काय नाही. आता अयो यो तिला ठेव इथं कामाला. गोष्टी केली, मी चालले घरी. गोष्टी आता केली. थोबड आहे का काय आहे रेशमी. हा लय भारी आहे. लय जिबीला चटका. लय भारी खा. सगळं हिच्याकडून पैसे घे मी चालले घरी. सगळं काय लय महाग नाही कितीची आहे? 10 रुपया त्या 10ची किंमत काढी तर सुनाची द्या की द्या. पैसे नाहीत 5 पैसे दातावर हाणाय नाहीत माझ्याकडे. पाकिट काढावर दाखवते 5 पैसे आहेत की किती 500 रुपये दाखवा इकडे पाकिट द्या. रेशमी खर्चायला पैसे राहतात पण जिबीला लय चटका आहे. थोबड तोंडाचे चल घरी. 10 रुपये आधी लहान होतो ना तेव्हा आम्ही ना 50 पैशासाठी भांडायचो. कशासाठी कुल्फीसाठी द्या. आता आता हे भांडावं लागत बाई. बाई मी घरी गेले ना तुम्हाला पैसे देऊन टाकेन माझ्याकडले पैसे येतात. आणि विचारून देत जा ना. गिरायक बरोबर नाही सासू मनावर नाही देऊ का काय. 100ची नोट. आता सासू जीव खाली वरून 5 द्या. 5 काय 5 कुल्फी 5 दिवस खाते ना फ्रीज मध्ये ठेवून. थोबड तोंडाचे. आणि इकडं पैसे दे इकडं. दे लवकर पैसे. घे सुट्टे 5 घेती. अरे तिचे 10 रुपये घेऊन बाकीचे दे मला. भांडा का म्हणजे तू जातो तिथं प्रेमाने सांगा ना. दाखव ना. उसकट तोंडे होय घरी आता. आता तोंडाला चिकटपट्टी आहे का उलशी का अशी बांधून अशी चोकीत चाल. आणि तोंडात पाणी आलं असेल कुल्फी रेशमी बघून. गाडी नीट चालव. एक काम करा तुम्ही ना मागून ये पकडा. इथं पकडा ना अशा हातात आणि दे मी इकडं. गाडी चालवतो आणि तुम्ही मला असं द्या फक्त. हा ओके नीट धरा. ह्यो कचरा तिकडे साईडला फेकायचा असतोय. बसा ना त्या. आता फोन हातात हे खायचं न्याट. बसा तुला तुम्ही. कळतच नाही काय तुला. बसू का. हा मारे त्या चपा चपा लहान लेकरवाने. इकडून इकडून हात द्या इकडून द्यायचा आणि असं. धरू कुठून. हा असं हा. असा आत्या नाकाला कमून लावलं गार घुसूक. धर. no, वाट no, कुठं आहे? no, no. अरे देवा आत्या असं अशी द्या. हा, चल चालू का गाडी नीट बर का द्या धर. द्या. हा. आत्या गाल. हम पागल नहीं है भैया हमारा दिमाग खराब. अगं बाई बघ कसं खेळतय माझं नातू. हा ह्या दिवसाची वाट बघत होते ग बाई. नातू घरात यावा त्याच्या संग मी गप्पा मारावा. हाय ना बाबा. इटल इटल करावा. भजन गावा. वा 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 वा. दुगड 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 दुगड. हा रेशमे बघ ग कसं खेळतोय माझ्या बरोबर. हा ना बाबू. शंभू आहे माझा. हा शंभू आहे.
उठून पळा वाटतंय त्याला. शंभू राज आहे काय? ओ शंभू, या 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 या. अगं गाणं म्हणायला लागला. रेशमे गाणं म्हणायला लागला. आ आ विठ्ठल 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 विठ्ठल. ओ ओ ओ ओ ओ. रेशमे काय करते? चहा. अगं थोबड तोंडाचे घसा बसलाय आणि अजून तुपातला शिरा गिळ. काय नाही होत. दुपारी मला ती काय कुल्फी खाल्ली. 100 रुपयाची नोट मोडायला लावली मला. करायला लागली. काय एक समगळ तर 2 समजा मला. मशिवानी डोबडा म्हणे वरडायला लागली नुसती. आत्या दे आधी ना माझ्या नरड्यात पसंत का विचारती. असं खुनावर बोल मला, नाही तर पेन घेईन. असं असं करा आता. ते नाही ते असे करतेत असं असं. अगं कुल्फी ती खाऊ नको दुपारी म्हणलं. ऐकते का तू? कोण मिळाला? हा आता मला बोलू नको. नाही मी तो कुल्फी खाल्ली. हा झालं गेलं गंगेला मिळलं. हा मुकी झाली असती ना तरी मी सपादून घेतली असती रेशमे तुला. हा ऐकायच्या नावानी काय म्हणतात ना. काय शिकतेत काय? ऐकलं ऐकलं. 10ची कुल्फी. हा एकदाच खाल्ली. बरं झालं ना एकच खाल्ली. 100ची अजून आणली असती ना तर नरड्यात खुसली असती. मग असं केलं असतं तू. आवाज निघत नाही. रेशमे एक असा मला झंपर शिवायचा आहे. जवान जाने मन हसीन दिल रुबा मिले तो दिल जवा. हा चांगला आहे ना. हा काय झालं? पुष्पराज मैं झुकेगा नहीं. अगं काय म्हणे ती? काय जाडन काय पाठीवर हात मारती. पुष्पराज जवान जाने मन हसीन दिल रुबा मिले तो दिल जवा. जवानी म्हातारा म्हातारी झाले मी एवढी थोबाड तोंडाचे. म्हातारीला मन नसत. हा मामा चपलीने हाणते. अगं थोबाड तोंडाचे तुला बरं वाटत. हा बघू दे ना लोक बघायलाच आहेत. अगं बाया मैसून झाकून पाकून आणि सासू बघती वाटून. हा लय चांगलं. रेशमे तू माझ्या संग ना बोलू नको. काय नको
को बोलू तुझे मेरी कसम. तुझे मेरी कसम